दोस्तो हो नमस्कार. आज आपण एका अशा ऐतिहासिक घटनेवर बोलणार आहोत, ज्या घटनेवरती बोलताना मलाही मनस्वी आनंद होतोय आणि तुम्हालाही. दीर्घ काळानंतर एअर इंडिया पुन्हा एकदा टाटांच्या स्वाधीन झालेली आहे. टाटांनी ज्या महाराजाची निर्मिती केली तो महाराजा आता परत एकदा टाटा या कंपनीच्या अखत्यारीत गेलेला आहे. टाटांनी महाराजाची सूत्र स्वीकारताना आता एअर इंडिया जगेल अशी शाश्वती वाटू लागलेली आहे. पण एअर इंडियाच्या या हस्तांतरणाच्या वेळी देखील काय स्थिती आहे याचा विचार केला पाहिजे. असं थोडंच चालणार आहे की मागं जे झालं ते झालं आणि आता जे चालू आहे ते चालू आहे. मागे बरंच काही घडलंय. कॅगचा एक 100 पानांचा अहवाल आहे आणि ज्या 100 पानांच्या अहवालामध्ये काही गंभीर गोष्टी मांडलेल्या आहेत. या गंभीर गोष्टी कोणत्या आहेत त्याचा देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे. या गंभीर गोष्टींच्या बाबत काय निर्णय झाला आहे किंवा त्याची स्थिती काय आहे हे पण आपल्याला तपासून बघावं लागणार आहे. कॅगच्या 100 पानांच्या अहवालात असं म्हटलेलं होतं की एअर इंडियाचं रोज 20 कोटी रुपयांचं नुकसान होत आहे. का होत होतं हे नुकसान? का एअर इंडिया वाईट स्थितीमध्ये गेला? तर याचं कारण असं आहे की जेव्हा एअर इंडियाला ड्रीमलायनर विमानांची गरज पडत होती तेव्हा एअर इंडियाने सरकारकडे ड्रीमलायनर विमानं मागितली. आता जेवढी विमानं मागितली तेवढीच विमानं द्यावी की. पण देशाच्या नागरी उड्डयन मंत्र्यांनी म्हणजे प्रफुल्ल पटेल यांनी त्यावेळेला अतिरिक्त ड्रीमलायनर विमानांची खरेदी केली आणि हा जो कर्जाचा डोंगर एअर इंडियावरती उभा राहिला त्याचं व्याज फेडता फेडता एअर इंडियाची अवस्था वाईट झाली. बरं, याच काळामध्ये आणखी एक गोष्ट घडत होती. मला तुम्हाला सांगायचं आहे, आंतरराष्ट्रीय जवळपास 15 हवाई मार्गांचे अधिकार एअर इंडियाकडे होते. एअर इंडियाच यावर चालवत होतं. हे हवाई मार्गांचे अधिकार म्हणजे समजा असं गृहीत धरा, हवाई मार्गांचा अधिकार म्हणजे मुंबईवरून वॉशिंग्टनला, मुंबईवरून लंडनला अशी विमानं जातात. तर ते एक लॉट निश्चित करून दिलेला असतो आणि कन्व्हिनियंट वेळेचा लॉट मिळावा यासाठी प्रत्येक एअर कंपनी उत्सुक असते. 12-12:30 वाजताचा मुंबई विमानतळावरूनचा लंडनकडे जाणारा लॉट मिळण्यासाठी प्रत्येकाची इच्छा असते, कारण पोहोचणारा प्रवासी हा त्याच्या योग्य वेळी पोहोचत असतो. या एअर इंडियाचे कन्व्हिनियंट हवाई मार्ग ही अन्य कंपन्याला बहाल करण्यात आली आणि यात एअर इंडियाचं कमालीचं नुकसान झालं. म्हणजे एक तर अतिरिक्त विमानांची खरेदी करून त्याच्या कर्जाचा डोंगर, त्याच्या व्याजाचा भुर्दंड एअर इंडियाच्या माथी मारला आणि दुसरं एअर इंडियाचे हवाई मार्ग सोडवून घेण्यात आले. याबाबत ईडीची देखील चौकशी सुरू आहे. ईडीनं अनेकांच्याकडे याबाबत चौकशी केलेली आहे, हे देखील आपल्याला माहीत असावं. पुढे यात आणखी काही गंभीर गोष्टी आहेत ज्या खरोखर विचार करण्यासारख्या आहेत. कसं असतं, ज्याची धंद्यात गुंतवणूक आहे ना त्यालाच धंदा चालविण्याचं गांभीर्य असतं. पण ज्याचा पैसा धंद्यात गुंतलेला नसतो ना तो नीट चालवत नसतो. एअर इंडिया मंत्र्यांच्या, IAS अधिकाऱ्यांच्या हवाली करून अशा स्वरूपाची एअर इंडियाच्या धंद्याची वाट लावली गेली. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर खाजगी एअरलाइन्स ज्या एका विमानावर 60 कर्मचाऱ्यांच्या मार्फत चालतात त्यात एअर इंडिया 166 कर्मचारी घेऊन काम करत होतं. 100 अतिरिक्त कर्मचारी पोचण्याचं काम एअर इंडिया करत होतं. मग एअर इंडियाची वाट लागेल नाही तर काय होईल? ज्या साध्या एअरलाइन्स असतात ना त्या खूप छोट्या गोष्टींचा विचार करतात. खूप छोट्या म्हणजे कोणत्या विमानतळावर, आंतरराष्ट्रीय किंवा डोमेस्टिक विमानतळावर पेट्रोल स्वस्त मिळतं विमानाचं, अगदी काही पैशांचा जरी कमी जास्त असेल तर तिथेच इंधन भरून घेण्यासाठी एअरलाइन्स प्रिफर करत असतात. पण एअर इंडियात असं घडलेलं नाही. एवढंच काय तर एखाद्या विमानतळावर उतरताना अतिरिक्त घिरट्या माराव्या लागल्या तर एअरलाइन्सचा नफा निघून जातो. कारण तेवढं ओझं तेवढं सगळं घेऊन घिरट्या मारत खाली येत घिरट्या मारणे हा प्रकार इंधनाच्या दृष्टीनं परवडणारा नसतो. नफा मिळतच नाही. मग अशा वेळी आपल्याला घिरट्या कमीत कमी एअरपोर्टच्या आसपास माराव्या लागाव्या, कमीत कमी स्टाफ असावा, कमीत कमी आपण त्या वेळा पाळाव्यात. या सगळ्या गोष्टींच्या खाजगी एअरलाइन्स काळजी घेत असते. ही काळजी एअर इंडियात कधीच घेतली गेली नाही.
त्याचं कारण एअर इंडियामध्ये एअर इंडिया चालवणाऱ्यांचं काहीच गुंतलेलं नव्हतं. उलट चालवण्यासाठी पगार म्हणून पण पैसे मिळायचे आणि चालवल्याच्या व्यवहारामध्ये देखील पैसे मिळायचे. ड्रीम लायनर खरेदी मिळाला असेलच, हवाई मार्गांची अदलाबदल करणे किंवा देऊन टाकणे अधिकार यात मिळालं असणारच, म्हणून तर ईडीची चौकशी होती आहे. एअर इंडिया टाटाकडे देताना या विषयाचा विचार कधी आपण करणार की नाही हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित करावा लागेल. पण असा प्रश्न उपस्थित होत नाही. झालं आता, ती चौकशी संपली, त्या चौकशीविषयीचे विषय संपले, सगळं संपलं असं वातावरण तयार होत आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, टाटाना एअर इंडिया विकत घेताना स्वतःची 3700 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागलेली आहे. त्या 24,000 कोटी रुपयांची गुंतवणूक टाटांना अजून करावी लागणार आहे. 15,000 कोटी रुपयांचं तर टाटांना कर्ज घ्यावं लागणार आहे. आणि एवढं करून काय मिळालं तर एअर इंडियाची नरिमन पॉईंटची इमारत टाटांच्या हातून आणि एअर इंडियाच्या हातून निघून गेलेली आहे. विकावी लागली ती. एअर इंडियाचं कर्ज फेडण्यासाठी नरिमन पॉईंटची इमारत विकावी लागली. हे भयावह वास्तव विसरून कसं चालेल? टाटांच्याकडे गेल्याचा आनंद आपण साजरा करतोय, एका चांगल्या माणसाकडे गेल्याचा आनंद आपण साजरा करतोय. पण ते करताना एअर इंडिया बुडवली कोण आणि कशी याचा देखील विचार करायला हवा. कॅगच्या अहवालावर आता काय चौकशी सुरू आहे? कोण लुटून खाल्लंय? अंडे खाण्याच्या ऐवजी कोंबडी कापून खाणारे हे कोण आहेत याचा तरी विचार केला पाहिजे. आणि त्याचा विचार केल्याशिवाय टाटाकडे गेल्याचा आनंद साजरा करता येणार नाही. माझं तर स्पष्ट मत आहे, या अपहारामध्ये जी जी माणसं सहभागी आहेत ना त्या प्रत्येकाला आता तुरुंगाची हवा खायला लावली पाहिजे. तरच एअर इंडिया टाटाच्या घरी सुखानं नांदू शकेल. अन्यथा त्या लोकांना आपण मुलटून घेतलं, मजा केली म्हणल्याचा आनंद मिळेल आणि टाटांच्यावरती ती सगळी जबाबदारी येऊन पडेल. कसं आहे, सरकारी यंत्रणा ही असेच काम करत असते. साधं गणित लक्षात घ्या. दूरदर्शन ही वाहिनी जे काम करते आहे, जे सरकारी म्हणून तुम्हाला कळावं म्हणून सांगतो, कोणत्याही खाजगी वृत्तवाहिन्या घ्या, म्हणजे अनालायझरचा स्टुडिओ हा 100 स्क्वेअर फीटाचा आहे. भाऊंच्याकडे तर स्टुडिओच नाही, ते आपल्या घरी बसूनच करतात. तरीही आपलं चालवण्या इतकी क्षमता या सगळ्या यूट्यूब चॅनल्सवरती आहे. त्यापेक्षाही मोठी गोष्ट, एकूण वृत्तवाहिन्यांचा विचार केला तर त्यांचे ऑफिसेस हे 6,000, 7,000, मॅक्स 8,000 ऑफिस स्क्वेअर फीटाचे आहेत. जास्तीत जास्त 3,000 स्क्वेअर फीटांचे स्टुडिओ यांचे असतात. आणि मग छोटी छोटी स्टुडिओ असतात 1-2. एका इमारतीच्या एका मजल्यावरती यांचं ऑफिस बसून जातं. मग Zee24 असो, न्यूज 18 लोकमत असो, ABP माझा असो की साम TV असो, यांचे ऑफिस एकेका मजल्यावरती बसून जातात. याच यंत्रणांमार्फत काम करणाऱ्या दूरदर्शनला मात्र 9,000 स्क्वेअर फीटाचा स्टुडिओ लागतो. वरळीचं दूरदर्शनचं ऑफिस अनेक इमारतींचं आहे, अनेक कर्मचाऱ्यांचं आहे. अगदी साधं गणित तुम्हाला मी सांगतो, स्टुडिओ 10-12 कॅमेऱ्यावर मुंबईमध्ये वृत्तवाहिन्या काम करतात. 10 ते 12 कॅमेरे त्यांच्याकडे असतात. स्टुडिओ 4-5, बाहेर रिपोर्टर्सकडे 4-5, 8-10, सगळी मिळून 15. खूप झाली डोक्यावरून पाणी 20. म्हणजे हिंदीवाला असेल त्याची वेगळी, मराठीवाला असेल त्याची वेगळी, अशी 15-20 कॅमेऱ्यांवरती हे काम चालतं. तुमच्या माहितीसाठी मुंबई दूरदर्शनच्या हाय क्वालिटीचे कॅमेरे 46 मुंबई दूरदर्शनकडे आहेत. एकट्या मुंबईत 46. कॅमेरे जास्त, कॅमेरामन जास्त, त्यांच्या रिपोर्टर्सच्या पगारी जास्त, सगळंच जास्त. आणि एवढं असूनही दूरदर्शनला या वृत्तवाहिन्यांच्या सारखं लाईव्ह कव्हरेज दिसत नाही. दिवसभरात 4-5 बातमीपत्र काढून सांगणारे हे दूरदर्शनवाले हे चालवतात कशासाठी तर अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पोचण्यासाठी. असंच घडलं एअर इंडियाच्या विषयामध्ये. एअर इंडियात देखील असंच घडलेलं आहे. अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पोचण्यासाठीच एअर इंडिया चालवली गेली, त्यातून लाभ काढला गेला आणि नुकसान झालं. आता टाटाकडे गेल्यावर टाळ्या वाजवणाऱ्यांना माझी विनंती आहे की जरा त्या कॅगच्या अहवालाकडं, ज्यात प्रफुल्ल पटेल यांच्यावरती वेगवेगळे आरोप करण्यात आलेले आहेत, ते काय आहेत ती देखील नीट तपासून बघणं आवश्यक आहे. सरकारला आणि तपास यंत्रणांना देखील विनंती आहे की आपण आता या प्रकरणामधली वस्तुस्थिती समोर आणली पाहिजे. तरच एअर इंडियाच्या टाटाकडे जाण्याला
अर्थ प्राप्त होईल. अन्यथा अशा सरकारी कंपन्या लुटून खाणारे खात राहतील आणि मजा करणारे करत राहतील. आपण फक्त अर्र असं म्हणण्यापलीकडं आपल्या हाती काहीच उरणार नाही. धन्यवाद.